नमस्कार मंडळी, कसे आहात? मंडळी, माणसामधील नातं-गोतं म्हणजे अजब गोष्ट. कोण, कधी, कसं वागेल सांगता येत नाही. सर्वात अजब नातं सासू-सून, नणंद-भावजय, दोघींमध्ये विळ्या भोपळ्याचं सुख. पण यालाही अपवाद असतातच ना मंडळी. असो, या कथेतील प्रिया व मेधाचं नातं असंच होतं. मग ते सुधारलं की बिघडलं हे या कथेत पाहूया. कथा आहे पुनश्च आनंदी आनंद. लेखिका आहेत डॉक्टर विजया वाड आणि स्वर अर्थातच नंदिनी. चला तर ऐकूया पुनश्च आनंदी आनंद. प्रियाचं आणि मेघाचं पटायचं म्हणून नाव नव्हतं. एकतर दत्तक पुत्री, पण सारखं या घरात ठाण. प्रिया नवऱ्याला यशोधनला म्हणाली. यशोधन गप जसा पुतळा. आप्पासाहेब कुलकर्णींचा 9 खोल्यांचा वाडा होता. माईनी आप्पांचा यशोधन हा एकुलता एक मुलगा. त्याला एकटं वाटू नये म्हणून मेधा ही गरीब घरातली रत्नागिरीची मुलगी आप्पा आणि माईंनी दत्तक घेतली होती. मेधाचं लग्न झालं आणि ती दूर जाऊ नये म्हणून आप्पांनी अख्खा 4 खोल्यांचा वरचा मजला मेघाला दिला. त्याचा इतका पोटशूळ होता प्रियाच्या मनात की विचारू नका. तिने खाली उतरण्यासाठी जिनाच बंद करून टाकला, दरवाजा आणि तट लावून. आप्पांचा संताप झाला खरा, पण यशोधनला त्रास होऊ नये म्हणून आप्पांनी बाहेरून तिला तिच्या घरात एंट्रन्स काढून दिला. एवढंच नाही तर मेधाला एक छोटी लिफ्टही बसवून दिली. प्रियाला इतकं तडतडलं पोटात. हे काय अप्पा, तिला लिफ्ट? हो, तिची सासू आली चातुर्मासात भुदरगडून म्हणजे तिला जिना चढवत नाही. अहो पण मेघा वापरेल ना. यंत्र वापरलंच पाहिजे, नाहीतर ते गंजतं आणि बिघडतं. पण त्याला केवढे पैसे लागले. ती सगळी माझी मिळकत सुनबाई. यशोनं फक्त जिना आतून बंद केला. जे तिच्या लिफ्टसाठी घातलं तेवढं धन मलाही हवं, यशोचा वाटा म्हणून. ती फणकारली. आप्पांनी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं. त्यांना वाटे, मृदू शब्द वापरीना, करी सारखे प्रहार. ही स्नुषा कोठली हो, हा फक्त आहे कहार. लाखो शिव्याच सुचती, हा एकला आहार. सुख ठाकले या दारी, त्याला हिचा मात्र नकार. मन शांत करण्यासाठी माई अंबाबाईच्या देवळात गेल्या आणि आप्पा मात्र लिफ्टचा वापर करीत मेधाकडे गेले. कशी माझी बाय? आनंदात अप्पा. निनाद, तू कसा आहेस? मी पण छान अप्पा. तुम्ही इतके सुंदर संस्कार केले आहेत आपल्या लेकीवर की ती घराच्या सुखशांतीला टॉप प्रायोरिटी देते. आनंद वाटला ऐकून. ज्या घराला सुखाच्या खिडक्या असतात ना निनाद, त्यातून आनंदाचीच झुळूक आत येते. आप्पा, तुम्ही ना तुमच्या चिंतनपर वाक्यांचं एक पुस्तक करा. वपू काळे यांचं असंच एक पुस्तक मी वाचलं होतं आणि त्यातली काही वाक्ये मला पाठ आहेत. एकच सांगू? बोर नाही ना मारत? अरे सांग. माझी पिढी वपूंची अत्यंत चाहती होती. त्यांची वपूर्झा पार्टनर माझ्या संग्रहात आहेत. मग राहू द्या, सदर वाक्य पार्टनरमधलंच आहे. ठीक आहे आप्पा, आता माझं ऐका. मेधा म्हणाली. ऐकतो, बोला मेधाराणी. माईला बोलवा ना वरती. ती मनशांतीसाठी देवळात गेली आहे. आली की वरतीच येईल. मग तोवर तुम्ही खा आप्पा, गरमागरम इडली सांबार. अशा टम्म फुगल्यात इडल्या, पियाचा राग फुगतो तशा. मेधे, कशाला तिचं नाव? मी क्रोधशमनासाठी तुझकडे आलो आहे आणि तू? बरं, आय एम सॉरी अप्पा. तिनं आतून इडल्या आणल्या. खा गरम गरम अप्पा. माई आली की तिला मायक्रोवेव्हमध्ये 30 सेकंदात गरम करून देईन. ते बोलतायत तोवर माई हजर. लवकर आलीस? घराबाहेर पडते तो खारकरांचा शंतनू भेटला. म्हणाला, अंबाबाईला ना, मी तिकडेच चाललो आहे अंबाबाईचा आशीर्वाद घ्यायला. उद्या MPSCचा इंटरव्ह्यू माझा. मग काय, गाडीनं गेले आणि गाडीनं आले. त्याच झाली माझी. आता इडल्या खा गरमागरम माई अप्पांबरोबर. लेक जावयाशी गप्पा मारून आणि इडली सांबारचा आस्वाद मनसोक्त घेऊन दोघं खरोखर तन्मनानं तृप्त झाली. मला काही जेवावे लागणार नाही आता, तुम्हाला हो? माईंनी आप्पांना विचारले. आप्पा हसले. माईकडे बघत म्हणाले, मीही टम्म आहे हा माई. मेधे, तुझं खायला घालणं जबरी असतं. तरी पण केशर काडी घातलेली खोबऱ्याची वडी खावीच लागणार आहे तुला माई. अगदी बर्फी झाली आहे बघ. माई कौतुकल्या.
ही सगळी तुमची जादू आहे माई. तिला तुमच्यासारखी सुगरण केली तुम्ही अँड मायाळू ऑल्सो. कुठे यशोधन प्रिया ही जोडी आणि कुठे मेघा निनाद ही जोडी. यशो आणि प्रियाजवळ राहावं लागतं कारण तो मुलगा आहे ना आपला. आप्पा मनातच आश्चर्य करीत राहिले. लात मारून हाकलून देऊ शकतो आपण त्याला. हे घर कष्टार्जित आहे, वडिलोपार्जित नाही. जा स्वतःची लात मार आणि स्वतःचं पाणी काढ. पण नाही ना जमत हे बोलायला, माया आडवी येते. आप्पा माई 4 दिवस राहा इथे, म्हणजे तुमच्या सुनबाईला माईंची किंमत कळेल. अगं जावयाकडं कसं राहायचं? माईंचं बोलणं ऐकून निनाद म्हणाला, जावयासारखं वागतो का मी? माई मी तुमचा मानलेला मुलगाच नाही का? मग असं बोललात की माझ्या मनाला किती बरं दुःख होतं. राहा बघू इथं 2-4 दिवस, चांगले 4 महिने राहा. आमचा आपला चौघांचा चातुर्मास. आप्पांना ही कल्पना फारच पसंत पडली. सुनेला माईची किंमत अन्यथा कळणारच नाही. माईच्या आयुष्यात काय फरक पडला? तिच्या आणि येशूच्या 6 पोळ्या आधी लाटतच होती, आता सुनबाईंच्या ॲडिशनल 3 लाटते, बिनपगारी पोळ्यावाली. आपण ऐकूया लेक जावयाचं. मला ही कल्पना एकदम पसंत आहे. अहो पण कपड्यांचं काय? मी घेऊन येतो. निनाद चटकन उठला. हा स्कूटरवर गेलो आणि फरकन आलो. हाय काय नाही काय गेलासुद्धा. तो असाच आहे, इम्पल्सिव्ह आहे. आणू दे, लेक म्हणाली. माई आता 1 आठवडा राहू इथे, आप्पा म्हणाले. माईंना खूप म्हणजे खूपच बरं वाटलं. म्हणजे नवरा बघतो तर बायको रोज उठून या वयात पोळ्या करते आणि ती ढमाली मौजमस्ती करते. लाडावलेली मांजरी. आप्पा हात करा इकडे. माईंनी असं म्हटलं तसं आप्पांनी तळवा पुढे केला. माईंनी तो प्रेमाने दाबला. आप्पांच्या लक्षात आलं, पत्नीस चेंज हवा आहे आणि तो आपण देत आहोत म्हणून कोण आनंदली आहे ती? निनाद आला. अरे कोरे कपडे कशाला आणलेस? घरातले उचलून आणायचे सोडून. तिनं दार उघडलं नसतं म्हणजे? फार निर्मळ मन आहे बरं जावई बापूंचं. माई कौतुकल्या. खरंच निनाद, आम्ही धन्य झालो तुमची जोडी बघ. आप्पा फुल मूडमध्ये होते. 4थ्या दिवशी सुनबाई लिफ्टने वर आल्या. प्रिया राणी हो. अय्या ये प्रिया. इश्श, मी काही राहायला नाही आले. आई आणि आप्पांना घेऊन जायला आले. आणि मेधे तूही चल माहेरपणाला घरी. निनाद तूही चल. किती दिवस झाले आपण एकत्र राहिलो नाही. तिचा स्वर इतका लाघवी होता की माईंना वाटलं आपल्याला झीट येईल. त्या फटकारून म्हणाल्या, पोळ्या करायचा कंटाळा आलाय वाटतं प्रिया. नाही हो माई, इतकी काही मी ही नाही हां. आता बघा मी काय काय मेन्यू करीन. पालक परोठे, अक्की रोटी, इडली डोसे, दही वडे, वडा सांबार, रोज नवा मेन्यू. माईंना प्रियाचा प्रेमळ स्वर ऐकून वाटू लागलं, आपण एक गोड स्वप्न बघत आहोत. बघूया तरी परत प्रिया इशूच्या घरट्यात जाऊन. क्षणिक मोह. प्रिया तू बरी आहेस ना? म्हणजे काय माई? तिनं लाडीकपणे म्हटलं. ही काय बरं जादू झाली? सगळे लिफ्टनं खाली आले. काय रे यशोधन, तुझ्या बायकोला झाले तरी काय? माईंनी लाडक्या लेकास विचारले, एकटा गाठून आणि बाहेर येऊन. खरंच सांगतो माई, ती का बदलली, कशी बदलली हे एक कोडच आहे. मला काही सोडवता येत नाही आहे. पण ती विद्याधर संतांच्या प्रवचनाला जाऊन आली आणि वाणीत मिठास घेऊन आली. कोणतं व्याख्यान आपलं प्रवचन होतं बुवांचं? प्रेमाच्या गावा जावे असं प्रवचन? हो ग माई. अरे वा, एकदा ऐकलं पाहिजे. मला म्हणत होती, प्रेम इतकं द्या की ज्याला ते द्याल त्याच्याकडून उलट पक्षी प्रेमाशिवाय दुसरे काहीही मिळणार नाही. आणि गाणंही गुणगुणत होती. अवघी प्रेमाची महती ही, अवघा प्रेमाचाच सुगंध, प्रेमे जिंकू एकामेका, अवघा आनंदी आनंद. अरे वा, प्रिया बरी वागली तर इतर लोक कशाला वाईट वागतील? तेही चांगलेच वागतील ना. ऐशी किमया प्रेया मेघात घडली आणि ऐशी प्रेमाची देवाणघेवाण सुरू झाली. रसिकांनो, सून सासूसाठी थालीपीठ करते, सासू मुलासुनेला पिक्चरला पाठवून स्वतः खिचडी टाकते. प्रेमाचा हा आलाप घरोघरी आळवला गेला तर अवघा आनंदी आनंद ना प्रिय वाचकांनो. मित्रांनो, कशी वाटली कथा? आला ना ट्विस्ट कथेमध्ये? मग बघा, प्रेमानं जग जिंकता येतं याची प्रचिती आली ना. म्हणून हसत राहा, प्रेम करत राहा, आनंदी राहा, भांडू नका. धन्यवाद.